नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत. आपण MPSC पूर्व परीक्षा, PSI STI SO पूर्व परीक्षा आणि टॅक्स असिस्टंट ESI क्लर्क पूर्व परीक्षा या तिघांना एकत्रितपणे जुळणारे जे घटक आहेत, तिन्ही परीक्षांना जे घटक आहेत त्या घटकांचा आढावा या ठिकाणी लेक्चर सिरीजमध्ये घेतोय. आणि त्या ठिकाणी आपण एक अत्यंत चांगलं पुस्तक बी पब्लिकेशनचा ठोकळा या ठिकाणी रेफर करतो आहे. संपादक अजित कुमार यांनी लिहिलेलं हे पुस्तक संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे तीनही परीक्षांसाठीचा संपूर्ण अभ्यासक्रम यामध्ये कव्हर आहे. यामधलं वैशिष्ट्य मुख्य ते म्हणजे NCERTचा टच आणि शालेय अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण यामध्ये कव्हर केलेला आहे. पुढे विश्लेषणात्मक स्वरूपात सगळी माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे गट ब, गट क आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा यांना आलेले जे प्रश्न आहे ते त्या टॉपिकच्या मागे यामध्ये कव्हर केलेले आहेत. आणि आपण या लेक्चर सिरीजमध्ये ते हळूहळू सूक्ष्मपणे बघतो आहोत आणि आपल्याला ते संपूर्णपणे बघायचे आहेत. चला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण अक्षवृत्त बघितले, बरोबर. आपण रेखावृत्ती बघितली, आपण अक्षांश बघितले, आपण रेखांश बघितले. ओके. काही महत्त्वाचे मुद्दे मी प्रश्न स्वरूपात तुम्हाला विचारणार आहे की एकूण अक्षवृत्ती किती आहेत. ओके, एकूण अक्षवृत्ती किती आहेत आणि एकूण रेखावृत्ती किती आहे. दोनही प्रश्न पाठच असावेत. पुढे आपण जे अक्षवृत्त बघितले, तुम्हाला ही आकृती आपण बघितली होती, मध्यभागी जे सगळ्यात मोठं अक्षवृत्त असतं त्याला काय म्हटलं जातं आणि ते किती अंशावर असतं. त्याच्यानंतर पुढे उत्तरेला 23.5 अंशावर जे अक्षवृत्त असतं त्याला काय म्हटलं जातं. उत्तरेला 66.5 अंशावर जे अक्षवृत्त असतं त्याला काय म्हटलं जातं. दक्षिणेला 23.5 अंशावर जे अक्षवृत्त आहे त्याला काय म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर इथे दक्षिणेला 66.5 अंशावर जे अक्षवृत्त आहे त्याला काय म्हटलं जातं. इकडे वरती आपण बघितलं होतं उत्तर ध्रुव होता, दक्षिण ध्रुव होता. आता इथे मध्यभागी आपण रेखावृत्त एक बघितलं होतं ज्याला आपण प्रमाण रेखावृत्त मांडलेलं आहे. ते कोणत्या ठिकाणी आहे. ओके, हा मुद्दाही आपण बघितला होता. तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. रेखावृत्तामध्ये सर्वाधिक अंतर कोणत्या ठिकाणी असतं आणि ते अंतर किती असतं. हाही महत्त्वाचा प्रश्न आहे, तोही तुम्हाला मी विचारला होता. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, उत्तर देता आली पाहिजे. पुढे आपण मग स्थानिक वेळ, प्रमाण वेळ या संदर्भात बघितलं होतं. भारतीय प्रमाण वेळही आपण बघितले होते. भारतीय प्रमाण वेळ कोणत्या अंशावरून, कोणत्या अक्षांशावरून, कोणत्या रेखांशावरून निश्चित केलेली आहे. मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. कोणते ठिकाणं आहेत तेही मला सांगा. पुढे आपण हेही बघितलं होतं की एक अंश पृथ्वीला त्या ठिकाणी पुढे सरकायचं असेल तर किती मिनिटं वेळ लागतो. पुढे हाही प्रश्न आपण डिस्कस केला होता की 1 तासामध्ये पृथ्वी किती अंशाने पुढे जाते. इंटरेस्टिंग आहे. भारताच्या दोन्ही टोकामध्ये जेव्हा आपण अंतर मोजतो, सूर्य उगवण्याचा जर तुम्ही कालावधी बघितला तर किती मिनिटांचा फरक त्या ठिकाणी पडतो, किती तासांचा फरक पडतो. असे विविध प्रश्न आपण MPSC विमुख याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितले. त्याचे थोडक्यात रिव्हिजन या ठिकाणी तुमच्याकडून काही रिमाइंडर्स त्या ठिकाणी घेतोय. आता आजही आपण असेच महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. पहिला मुद्दा फार महत्त्वाचा, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ. काय आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ मित्रांनो, इंटरनॅशनल वार लाईन प्रमाण वेळ आहे. इंटरनॅशनल प्रमाण वेळ आपण त्याला म्हणत असतो. वार रेषा वेगळी आहे, ही प्रमाण वेळ आहे. बघा, जागतिक व्यवहारासाठी जी आंतरराष्ट्रीय वेळ आहे ती आपण कुठलची मानतो तर ती ग्रीनिच येथील मानतो. तेथील स्थानिक वेळ जी आहे ग्रीनिचची, आता ही स्थानिक वेळ कशाला म्हणायचं ती किती वाजताच्या याच्यानुसार ठरवायची, तो मुद्दा आपण याच्या आधीच्या लेक्चरला बघितला. आता इथे मी तुम्हाला एक लहानसा प्रश्न विचारतो की ग्रीनिच हे जे शहर आहे कोणत्या देशामध्ये आहे. काय कोणत्या देशामध्ये आहे. मुद्दाम विचारतोय कारण की हे काही बऱ्याच विद्यार्थ्यांनी वाचलेलं असावं असं अपेक्षित आहे. हे क्रमिक पुस्तकामधून कव्हर केलं आहे, लगेच लक्षात येतं आहे तुमच्या. ओके, आता इथे सगळ्यात महत्त्वाचा वारंवार रिपीट झालेला प्रश्न तो म्हणजे ग्रीनिच वेळ जी आहे ती भारतातील प्रमाण वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे की मागे आहे. आता इथे तुम्हाला फरक दिला आहे, किती 5.5 तासांचा फरक दिला आहे. कारण ग्रीनिच वेळ जी आहे ती 0 रेखावृत्त आपण त्याला मानतो. भारतीय वेळ ही किती 82.5 पूर्व रेखावृत्तावर आहे. या दोघांमधला फरक मग ती एका अंशाला 4 मिनिट असा तुम्ही जेव्हा काढतात तेव्हा तुम्हाला तो फरक मिळतो. आणि मग भारताची प्रमाण वेळ जी आहे ती
5.5 तासांनी पुढे आहे. पुढे का? कारण भारत पूर्वेला. काय पूर्वेकडील स्थानिक वेळा या काय असणार आहेत? पुढे असणार आहे. ते जपानला उगवत्या सूर्याचा देश का म्हणतात की आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. तुम्हाला जर ती व्यवस्थित कळालं असेल तर तुमच्याही लक्षात येईल. ओके. आता पुढे जर बघितलं तुम्ही, निरनिराळ्या देशातील परस्पर संबंध जे आहेत जगातील ते व्यवस्थित असावे म्हणून जगाची एकूण 24 काल विभाग पाडण्यात आलेले आहेत. किती? 24 काल विभाग. आता बघा, तुम्हाला प्रश्न विचारला आहे म्हणजे विशेषतः MPC राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्व परीक्षेला या ठिकाणी या आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेवर प्रश्न येतो. म्हणजे एखाद्या ठिकाणचं तुम्हाला रेखांश दिला जातो किंवा रेखावृत्त दिलं जातं, त्या ठिकाणची वेळ दिली जाते आणि दुसरीकडचा रेखावृत्त दिला जातो. दोन्हीमधला जो वेळ आहे त्यानुसार कुठे किती वाजलेले आहेत, एका ठिकाणची वेळ दिली जाते, दुसऱ्या ठिकाणची वेळ काढायची असते. एक उदाहरण या ठिकाणी आपण बघूया. बघा, उदाहरण असं आहे की 105 पूर्व रेखावृत्तावर असलेल्या ओसाका या शहरामध्ये सकाळचे 9 वाजले. काय? 105 पूर्व रेखावृत्त, पूर्व म्हणतोय, पूर्व म्हणजे 100% या ठिकाणी हे जे 0 रेखावृत्त आहे, 0 रेखावृत्त ज्याला आपण ग्रीनिच म्हणतो, तिथून हे पूर्वेला आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आपण 82.5 वर आहे म्हणजे आपण इथे कुठेतरी मध्ये आहे, हे लगेच कळायला पाहिजे तुम्हाला. इथे ओसाका हे शहर आहे, ओसाका इथे, आणि इथे सकाळचे 9 वाजतात, 9 AM. तर 75 पश्चिम रेखावृत्तावर असलेलं जे USA आहे त्याच्या राजधानीच्या ठिकाणी किती वाजले? आता 75 पश्चिम, 75 पश्चिमेला आहे, हे पूर्वेला आहे, हे इकडचे 105 आणि हे 75. 1 अंशाला पृथ्वी फिरण्यासाठी किती वेळ घेते? 4 मिनिटाचा. मग त्याच्यानुसारही काढावं लागेल तुम्हाला. मग तुम्ही जरी बघितलं इकडे तर 105 पूर्व रेखांश गुणिले 4 करावं लागेल, कारण 1 अंश 4 मिनिटं वेळ घेतोय. 105 गुणिले 4 केलंय, 420 मिनिट आलंय, बरोबर. म्हणजे 7 तास या ठिकाणी हा पूर्वेकडचा वेळ आला. पुढे वॉशिंग्टन इकडे 75 पश्चिम आहे, मग 75 गुणिले 4 300 मिनिट, 300 तासामध्ये केलंय. इकडे 5 तास म्हणजे इकडे 7 तास पूर्वेकडील, इकडे पश्चिमेकडील 5 तास. 7 आणि 5 12 तास. किती? 12 तास. आता ओसाका ग्रीनिचच्या पुढे आहे, म्हणजे इथे ग्रीनिच होतं ना, ग्रीनिचच्या पुढे इकडे ओसाका आहे. आता इथे वॉशिंग्टन आहे, मग हे 12 तास. तुम्ही जर बघितलं सकाळचे 9, या ठिकाणी वॉशिंग्टनला रात्रीचे 9 वाजलेले असणार आहे. काय? रात्रीचे 9 वाजलेले असणार आहे. इंटरेस्टिंग मुद्दे क्रमिक पुस्तकामधून या ठिकाणचं हे उदाहरण आहे. मला वाटतं नक्कीच तुम्हाला हे कळालं असेल, उत्तर चुकायला नको. इथे रात्रीचे 9, दुसऱ्या दिवशीचे 9, सकाळचे 9, बरेच मुद्दे येऊ शकतात. तुम्हाला त्या ठिकाणी योग्य पर्याय निवडावा लागेल. पुढे आंतरराष्ट्रीय वार रेषा. ओके, वार लाईन असंही म्हटलं जातं त्याला. आंतरराष्ट्रीय वार रेषा ही निश्चित कोणी केली? प्राध्यापक डेव्हिडसन, जे अमेरिकेचे होते. ही कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली? बघा, 0 रेखावृत्त आपण कशासाठी मांडलंय? ग्रीनिच रेखावृत्त म्हणतो त्याला आपण, संदर्भ रेखावृत्त म्हणतो आपण. ओके, मात्र इथे 180 रेखावृत्त, याला अनुसरून वार आणि तारीख यांच्यामध्ये आवश्यक तो बदल करण्यात जी रेषा मांडण्यात आली आहे तिला आंतरराष्ट्रीय वार रेषा असं म्हटलं जातं. काय? आंतरराष्ट्रीय वार रेषा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो, सगळ्यात सोपं इथे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, 180 अंशावर आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे. याच्या नेमकं विरुद्ध म्हणजे याच्या पाठीमागील साईडला 0 अंश येतं, हे लक्षात घ्या. तिथे काय? ग्रीनिच रेखावृत्त, म्हणजे ग्रीनिचच्या नेमकं ऑपोजिटला काय आहे? वार रेषा आहे. आणि वार रेषा पूर्णतः समुद्रातून गेलेली आहे, त्याच्यामुळे ती अशी थोडीशी त्याला काही ठिकाणी वाक आहेत किंवा वक्र स्वरूपाचे आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. ते वार रेषेचं काय संबंध आहे? बघा, पूर्वेकडून प्रवास करणारं जे जहाज आहे त्याला 180 अंश ओलांडताना 1 दिवस मागचा वार धरावा लागतो, मागची तारीख धरावी लागते. पूर्वेकडून येत आहे, समजा इकडून येते पूर्वेकडून, बघा या ठिकाणी आकृती तुम्हाला दिसते. पूर्वेकडून या ठिकाणी जर एखादं जहाज येत असेल तर तिथे 180 अंश जेव्हा ती ओलांडेल तेव्हा त्याला 1 दिवस मागचा वार आणि तारीख धरावी लागेल. आणि जर पश्चिमेकडून ती जात असेल तर त्याला पुढचा दिवस त्या ठिकाणी पकडावा लागेल. ओके, इंटरेस्टिंग. म्हणजे जपानमध्ये तुम्ही सोमवारी असाल या ठिकाणी आणि तुम्ही इकडे जात आहेत अमेरिकेकडे, तर तुम्हाला रविवार मानावं लागेल. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येते पूर्व आणि पश्चिम.
कशा स्वरूपाने वार बदलू शकतो, कशावरून, वार रेषेवरून, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे पृथ्वीचे परिवलन. पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण आणि त्यांचे इफेक्ट या बाबी फार महत्त्वाच्या आहेत. प्रश्न विचारले गेले आहेत वारंवार. बघा, पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती कुणीकडून कुणीकडे फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, हे आपल्याला माहीत आहे. आणि ही जी फिरण्याची गती आहे मग स्वतःच्या आसाभोवती, यालाच आपण परिवलन किंवा स्वान परिभ्रमण असं म्हणतो. काय? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, याला परिवलन असंही म्हणतो आपण, किंवा स्वान परिभ्रमण असंही म्हणतो. मग ही जी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती पृथ्वीला एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो? 23 तास 56 मिनिटं आणि 4 सेकंद लागतात. किती? 23 तास 56 मिनिटं आणि 4 सेकंद. यालाच काय म्हटलं जातं? पृथ्वीची दैनिक गती असं म्हटलं जातं. कशाला? स्वतःभोवती जी फिरते ती एक फेरी पृथ्वीला स्वतःभोवती पूर्ण करण्यासाठी 23 तास 56 मिनिटं 4 सेकंद लागत आहेत, आणि याला पृथ्वीची दैनिक गती असं म्हटलं जाते. पुढे पृथ्वीच्या परिवलनामध्ये विषुववृत्तावरील प्रत्येक ठिकाण हे 24 तासामध्ये 40,000 किमी, म्हणजेच प्रत्येक तासाला सुमारे 1666 किमी या वेगाने फिरते. बघा तो वेग किती आहे. मात्र पृथ्वीच्या ध्रुवावर जर बघितलं तर तिथे वेग शून्य आहे. ती आसाची टोकं आहे, तिथे वेग नसणारच आहे. मात्र विषुववृत्त जे सगळ्यात मोठं अक्षवृत्त आहे, तिथे काय वेग आहे पृथ्वीचा? 1666 किमी पर आवर या वेगाने त्या ठिकाणी फिरते. कारण सरळ आहे, पृथ्वीचा आस आपण पाहिला आहे, पृथ्वीचा वेग बघतोय, म्हणजे इतकं फास्ट पृथ्वी फिरते तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ते जाणवत नाही. ओके, यामागील कारणाचा नक्की आपण शोध घेतला पाहिजे. तो अफाट असा आकार जो आहे पृथ्वीचा, म्हणजे पृथ्वी इतक्या वेगाने फिरते आज. किती? 1666 किमी. कुठे? विषुववृत्तावर. आपण थोडंसं वरती आहोत, थोडा आपल्याकडे कमी असेल वेग, तरी तो 1200च्या आसपास आहे. भारतामध्ये जर असाल तुम्ही तर आपण जर काढलं, आपण इथे जवळपास एक 8व्या अंशापासून ती 37व्या अंशापर्यंत आहे, 8 ते 37. ओके, तरी 1200-1300 हा वेग आपल्याकडे आहे पर आवर. किती वेगाने फिरते पृथ्वी ते बघा. मात्र पृथ्वीचा अफाट असा आकार, त्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही. पृथ्वीच्या परिवलनाचा वेग प्रचंड आहे, आपल्याला तो जाणवत नाही. कारण काय? कारण हा वेग सारखा आहे आणि आपल्या सभोवतालच्या सर्व वस्तू एकसारख्याच फिरत आहे. त्याच्यामुळे पृथ्वीच्या परिवलनाची आपल्याला जाणीव होत नाही, हे लक्षात घ्या. सगळ्याच बाबी फिरतायत, सगळंच फिरतंय, टोटल फिरतंय. मग तुम्ही म्हणाल मी इथे उभा आहे समजा या ठिकाणी पृथ्वीवर, इथे वरती मग काहीतरी एखादी माशी आहे किंवा वरती काहीतरी हवेमध्ये आल्हाद असं उडतंय, मग तीही फिरतंय की? यस, ती सुद्धा फिरतंय, ती सुद्धा तुमच्या सोबत फिरतंय, हे लक्षात घ्या. आणि पुढे पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्याच्यामुळे आकाशात चंद्र, सूर्य व इतर तारे हे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतात. पृथ्वी ज्या दिशेने फिरते ना, त्याच्या नेमकं विरुद्ध दिशेने जाताना काय दिसतं आपल्याला? चंद्र असेल, सूर्य असेल किंवा इतर बाबी. म्हणजे तुम्ही म्हणतात ना, सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो. ही ते सूर्य त्याच्या जागेवर आहे, मात्र पृथ्वी फिरते, ते लक्षात घ्यावं लागेल. आता याची परिवलन आहे, स्वतःभोवती फिरणं आहे पृथ्वीचं. याच्यामुळे कोणते इफेक्ट होत आहेत, त्याच्यामुळे कोणते परिणाम होत आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? ज्यावर प्रश्न विचारले जातात. सगळ्यात महत्त्वाचं, पृथ्वीचं जे परिवलन आहे याच्यामुळे दिवस आणि रात्र तयार होते. काय? दिवस आणि रात्र. पृथ्वीचा आकार गोलाकार असल्यामुळे सूर्यप्रकाश एका वेळी त्याच्या निम्म्या भागातच पडतो. याच्यामुळे जो भाग प्रकाशित आहे तो प्रकाशाचा, आणि जो अंधारात आहे तो रात्रीचा. दिवस आणि रात्र. अर्धा भाग प्रकाशात, त्या भागाला तुम्ही दिवस म्हणणार. अर्धा अंधारात, त्याला तुम्ही रात्र म्हणणार. पुढे पृथ्वीच्या परिवलनामुळे सूर्य पूर्वेकडे उगवून पश्चिमेकडे मावळताना आपल्याला दिसतोय. त्याच्यामुळे आपल्याला वेळेचे ज्ञान सुद्धा होते. म्हणजे बघा, परिवलनामुळे एक दिवस रात्रीची निर्मिती होती, दुसरं आपल्याला वेळेचं ज्ञान होतंय. पुढचा मुद्दा काय? पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीचा विषुववृत्तीय भाग हा फुगीर झालाय. म्हणजे थोडंसं असं आपण बघितलं ना, इथे हा भाग काय झालाय? फुगीर. फिरते ना पृथ्वी त्या पद्धतीने, आणि ध्रुवीय भाग हा चपटा झालेला आहे. हे आकार का आले? तर या परिवलनामुळे. म्हणजे तुम्हाला उद्या जर विचारलं गेलं की पृथ्वीचे ध्रुवीय भाग हे चपटे झाले आहेत,
यामागील एक महत्त्वाचं कारण कोणतं, तर ती परिवलन. फिरते ना त्या पद्धतीने ती. आता पृथ्वीच्या परिवलनाचा वेग सर्वाधिक कुठे, विषुववृत्तावर. इथे इथे मध्यभागी सगळ्यात जास्त वेग आहे. तुम्हाला मी सांगितलं 1666 पर आवर या वेगाने ती फिरते आहे, किमी पर आवर. पुढे उत्तर दक्षिणेकडे तुम्ही जसजसं जाल, जसजसं तुम्ही ध्रुवाकडे जाताय तसं कमी होत जातोय. इथे ध्रुवावर गेलात तुम्ही, उत्तर ध्रुवावर 90 अंशावर 0 आहे, दक्षिण ध्रुवावर गेलात 90 अंशावर 0 आहेत. आणि मग हे जे परिवलन आहे याचा परिणाम पृथ्वीवरील वारे असेल, दिशा असेल यांच्यावर होतोय. त्यामुळे पृथ्वीवर कोणतीही वस्तू उत्तर गोलार्धात उजवीकडे व दक्षिण गोलार्धात डावीकडे झुकलेली असते, हे लक्षात घ्या. काय, कोणती वस्तू उत्तर गोलार्धामध्ये उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धामध्ये डावीकडे, हे लक्षात घ्या. पुढे म्हणजे ते वारे जे आहेत ना, ते वारे आणि परिवलन याचा एकमेकाशी संबंध आहेत. वारे आपण अभ्यासणार आहोत पुढे, तेव्हा तुम्हाला आणखी डिटेल कळेल. त्याच्यामुळे तेही आपल्याला अभ्यासावं लागेल. पुढे पृथ्वीच्या परिवलनामुळे भरती मागून ओहोटी आणि ओहोटी मागून भरती, म्हणजे भरती ओहोटी हे सुद्धा पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम आहेत असं आपल्याला म्हणावं लागतं. आता हे झालं पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं. आता पृथ्वीचं परिभ्रमण नावाची दुसरी कन्सेप्ट. काय, पृथ्वीचे परिभ्रमण. पृथ्वीचे परिभ्रमण. सूर्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी स्वतःभोवती फिरते. काय, पृथ्वी स्वतःभोवती का फिरते याच्या मागचं उत्तर तुम्ही शोधलंय का? सूर्याचं प्रचंड गुरुत्वाकर्षण म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती का फिरते याचं मागचं कारण तुम्हाला इथे कळतंय. आणि पुढे पृथ्वी लंब वर्तुळाकार मार्गाने पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आहे, याला पृथ्वीचे परिभ्रमण असं म्हटलं जाते. सूर्याभोवती फिरते आहे. काय, सूर्याभोवती, सूर्य इथे मध्यभागी आहे, त्याच्या भोवती फिरते पृथ्वी. त्याचे परिभ्रमण होतंय ते कशामुळे होतंय? गुरुत्वाकर्षण, सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती. परिभ्रमण वेग तासी 1,00,000 किमी पृथ्वीचा. म्हणजे हे इंटरेस्टिंग आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पुन्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरते, म्हणजे हा वेग आहे. फक्त वेगामध्ये तुम्ही चाललाय या ठिकाणी आणि तुम्हाला काहीच कळत नाही. आपण निवांत झोपतो, निवांत अभ्यास करतोय, मात्र हे सगळं गरगर 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 फिरतंय. इंटरेस्टिंग आहे, समजून घेण्यासारखं आहे. मला वाटतं खरोखर तुम्ही जर इंटरेस्टिंगने अभ्यास केला, इंटरेस्ट घेऊन, तर याच्यामध्ये मजा आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते, पुन्हा तीच पृथ्वी. आता वेग किती येतो इथे, तासी 1,00,000 किमी. म्हणजे मित्रांनो याची कल्पना आपण नाही करू शकत. वेगाने हे सगळं फिरतंय, चक्र चालू आहे पृथ्वीचं. पृथ्वीचं परिभ्रमण कालावधी काय? 365 104 दिवस, म्हणजे 365 दिवस 5 तास 48 मिनिटं 45 सेकंद परिभ्रमण कालावधी. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी एवढा वेळ लागतोय. पुढे पृथ्वीच्या परिभ्रमणाला वार्षिक गती असं म्हटलं जातं. काय, त्यालाच आपण कक्षीय गती असंही म्हणतो. पुढे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा लंबवर्तुळाकार असून ही पृथ्वीच्या कक्षेच्या काटकोनात नसून ती 66.5 अंश कोन करून झुकलेली आहे, ते लक्षात घ्या. बघा, परिभ्रमण जी करते ना पृथ्वी सूर्याभोवती, ती अशी काटकोनात नाही करत, ती थोडीशी झुकलेली आहे. 66.5 अंशाचा कोन तिचा आहे. मग त्याचे काही वेगळे परिणाम आहेत. त्याचे परिणाम मग ते उत्तरायण दक्षिणायन जे म्हणतो ना आपण, तो त्याचा परिणाम आहे, हे लक्षात घ्या. पुढे पृथ्वीची उपसूर्य स्थिती आणि पृथ्वीची अपसूर्य स्थिती. पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करताना काही काळ सूर्यापासून जवळ असते. बघा, सूर्यापासून जवळ असणे याला उपसूर्य स्थिती म्हणतात. सूर्यापासून जवळ 1 किंवा 2 जानेवारी पृथ्वी सूर्याच्या जवळ असते, जवळपास 14,64,00,000 किमी. पुढे अपसूर्य, पृथ्वी परिभ्रमण करते, वर्षातून काही काळ सूर्यापासून दूर असते, याला अपसूर्य स्थिती असं म्हटलं जातं. 1 किंवा 2 जुलै या दिवशी सूर्यापासून जास्तीत जास्त दूर आहे पृथ्वी. अंतर किती? 15,12,00,000 किमी. आता हे पृथ्वीच्या परिभ्रमणाचे परिणाम काय? बघा, पृथ्वीच्या परिभ्रमणाचे परिणाम काय होतात? परिवलनाचे आपण बघितले. सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे सूर्याचे भासमान भ्रमण. सूर्याचे परिभ्रमण आणि पृथ्वीचे 66.5 अंशातून कलने, यामुळे सूर्य सरकतोय असा भास आपल्याला होतो. यालाच मग आपण भासमान भ्रमण म्हणतो आणि यालाच आपण आयन असं म्हणतो. मग ती उत्तरायण आणि दक्षिणायन.
आणि याच्यावर सातत्याने प्रश्न, उत्तरायण दक्षिणायनावर सातत्याने प्रश्न आपल्याला आलेले दिसतात. उत्तरायणामध्ये वर्षातील 6 महिने सूर्य उत्तरेकडे सरकतो, याला उत्तरायण म्हटलं जातं. तो कालावधी 22 डिसेंबर ते 21 जून हा आहे. 21 जूनला सूर्य हा कर्कवृत्तावर आहे, 23.5 उत्तरेवर, त्याला आपण उन्हाळायन म्हणतो. पुढे दक्षिणायन, सूर्य वर्षातील 6 महिने दक्षिणेकडे आहे, ते दक्षिणेकडे सरकणे त्याला दक्षिणायन म्हटलं जातं. 21 जून ते 22 डिसेंबर या कालावधीत तो दक्षिणेकडे सरकतोय, त्याला दक्षिणायन असं आपण म्हणतो. पुढे सूर्याचा भासमान मार्ग हा कर्कवृत्त ते मकरवृत्तादरम्यान आहे. म्हणजे विषुवृत्त तुम्हाला माहिती 0 इकडे वरती 23.5 कर्कवृत्त आहे आणि 23.5 मकरवृत्त आहे. हे जे 66.5 हे जे फिरणं आहे ना सूर्याचं, ते जे भासमान भ्रमण आहे ते महत्त्वाचं आहे. पुढचा परिणाम काय, दिवस रात्र असमान. विषुवृत्त जर सोडलं तुम्ही तर इतर ठिकाणी दिवस आणि रात्र कालावधी भिन्न आहे. विषुवृत्त जर बघितलं तिथे मात्र 12-12 तासांचा आहे दिवस रात्र. मग हे दिवस रात्र लहान मोठा कसा होत जातो, तर या भासमान भ्रमणामुळे. ओके, त्याला मग ते विषुव दिन आहे, इतर बऱ्याच बाबी आहे. आपलं उत्तरायण दक्षिणायन त्या बाबी आहेत, त्याच्यावर आपण पुन्हा सेपरेटली बघूया. पुढे प्रकाशवृत्त. पृथ्वीवरील प्रकाशित भाग जो आहे ना, तो अप्रकाशित भागापासून वेगळे करणारे जे काल्पनिक वर्तुळ आहे त्याला प्रकाशवृत्त म्हटलं जातं. आता 25 मार्च त्याच्यानंतर उत्तर गोलार्धात तुम्ही गेलात, आपण उत्तर गोलार्धात आहात. 12 तासापेक्षा जास्त भाग हा प्रकाशित होतो आणि 12 तासापेक्षा लहान रात्र त्या ठिकाणी होती. मग 21 जून यानंतर जर तुम्ही उत्तर गोलार्धात गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला सूर्याकडे कललेला पृथ्वीचा भाग दिसेल. 66.5 उत्तर अक्षवृत्ताच्या उत्तरेला प्रकाशाचा कालावधी वाढत जातो आणि उत्तर गोलार्धामध्ये 6 महिने दिवस होतो. पुढे मग नॉर्वे, आपण म्हणतो नॉर्वे ते मध्यरात्रीचा सूर्याचा देश. ते का, कारण ते 66.5 उत्तर अक्षवृत्ताच्या पलीकडे आहे, त्याच्यामुळे ते मध्यरात्रीसुद्धा प्रकाश आढळतो, म्हणून त्याला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश असं आपण म्हणतो. दक्षिण गोलार्धात नेमकी याच्या उलट स्थिती. पुढे परिभ्रमणाचा आणखी एक परिणाम म्हटला तर तो आहे ऋतूंची निर्मिती. ऋतू जे तयार होत आहेत ते या परिभ्रमणामुळे तयार होतात, लक्षात घ्या. इथे उत्तर गोलार्धात बघितलं 21 मार्च ते 22 सप्टेंबर हिवाळा आहे, 23 सप्टेंबर ते 20 मार्च इकडे 21 मार्च ते 22 सप्टेंबर उन्हाळा आपण आपल्याकडे बघतोय, आपण उत्तर गोलार्धात आहात. आणि 23 सप्टेंबर ते 20 मार्च हिवाळा, 2च ऋतू जागतिक पातळीवर. दक्षिण गोलार्धात नेमकं त्याच्या उलट. ओके, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पुढे तापमानपट्टीसुद्धा त्याच्यानुसारच हे होतात, ठरवले जातात, तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. विषुवृत्त म्हटलं की तिथे लंबरूप किरणं पडतायत वर्षभर, ते कमी जागा व्यापतायत, त्यामुळे त्या प्रदेशाला सर्वात जास्त उष्णता मिळते. ध्रुवावर सूर्यकिरणे तिरपी पडत असल्याने जास्त जागा व्यापतात, म्हणून त्या ठिकाणी कमी उष्णता मिळते. म्हणजे विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे तुम्ही जसे जात जाल तशी काय होते, उष्णता कमी होत जाते, त्यालाच तापमानपट्टी म्हटल्या जाते. मग उष्ण कटिबंध जो उत्तरेकडे कर्कवृत्त आणि दक्षिणेकडे मकरवृत्तापर्यंत जो मधला पट्टा आहे 23.5 त्याला उष्ण कटिबंध म्हणतोय. त्यानंतर समशीतोष्ण, इकडे कर्कवृत्त ते आर्क्टिक आणि मकरवृत्त ते अंटार्क्टिक, तो जो मधला भाग आहे 23.5 ते 66.5 त्याला आपण समशीतोष्ण कटिबंध म्हणतोय. आणि 66.5 ते 90 याच्या अंतर्गत जो आहे त्याला शीत कटिबंध म्हणतोय. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे मग यावर आलेले प्रश्नसुद्धा आहे. राज्यसेवा पूर्वला कसे प्रश्न आले, कंबाईनला कसे आले, ते सगळं मंगळासंबंधी या ठिकाणी विचारलं गेलं आहे. तुमच्यासमोर ऑप्शन आहेत. पुढे विधान विचारलेलं आहे, पृथ्वी कोणीकडून कोणीकडे फिरते. त्याच्यानंतर इतरही बाबी आहेत, वाळवंटी भाग कुठे आहे, काय आहे, त्या सगळ्या बाबी. तर हे उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत. हे उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत. ती केव्हा देता येतील, जर तुम्ही टॉपिक व्यवस्थित समजून घेतला तर. चला, नक्कीच तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लेक्चर सिरीज कंटिन्यू बघत राहा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.